अतिक्रमण काढण्यावरून खोतवाडीत तणाव, संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमणधारकांनी घातला घेराव। गेली 2 दिवस सांगली नाका यड्राव फाटा परिसरातील अतिक्रमण काढण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जोरदारपणे सुरू असून गुरुवारी खोतवाडी चौकातील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू होतं। दरम्यान दलित वस्ती परिसरात बांधकाम विभागाचे कर्मचारी अतिक्रमण काढत असताना या परिसरातील नागरिकांनी गोरगरीब जनतेचे अतिक्रमण काढत आहात, तसेच सांगली नाका परिसरातील धनदांडक्यांचे व सुतगिरणी आणि परिसरातील अतिक्रमण काढावेत या मागणीसाठी काही काळ खोतवाडी येथे ठिय्या आंदोलन करत रास्ता रोको आंदोलन केलं। यानंतर संबंधित अधिकारी यांनी सुतगिरणी परिसरात रस्त्यापासून असणाऱ्या अतिक्रमणाची मापे टाकली। या परिसरातही अतिक्रमण असल्याचं निदर्शनास आले आहे, त्यामुळे या परिसरातील अतिक्रमणे काढावीत अशी नागरिकांनी मागणी करत जोर धरला। यड्राव फाटा, खोतवाडी चौक येथील नागरिकांनी सरसकट समान न्याय देऊन अतिक्रमण काढावेत, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला। त्यामुळे खोतवाडी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते। यावेळी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत बंदोबस्त ठेवला होता। त्यामुळे संबंधित अधिकारी यांच्यावर जबाबदारी वाढली असून सर्वांना समान न्याय देऊन अतिक्रमण काढावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे। दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी शासनाच्या आदेशाप्रमाणे अतिक्रमण काढणार आहोत, कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण हे नियमाने काढणार आहोत, येथे कोणताही भेदभाव केला जाणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी शांत भूमिका घेतली।